नमस्कार मित्रांनो, अजित पवारांच्या सिंचन घोटाळ्याचं भूत पुन्हा मानगुटीवर. भाजपकडून जोरदार हल्ला, वातावरण तापलं. काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेले भाजप आणि राष्ट्रवादी पुढच्या काही दिवसांसाठी एकमेकांच्या विरोधात असणार आहेत. कारण पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोघे एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. त्यामुळे त्यांना एकमेकांवर टीका करावीच लागणार आहेत. भाजप अजित पवारांच्या गुंडांच्या टोळींना दिलेले तिकीट काढलं तरी अजित पवारांनी सिंचन घोटाळ्याचे आरोप काढून भाजपवर बोचऱ्या टीकांचा वार केला जात आहे. राज्याच्या राजकारणात गाजलेले सिंचन घोटाळा पुन्हा चर्चेत आला आहे. ज्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले होते त्या अजित पवारांनी याच मुद्द्यावरून भाजपला डिचकावलं. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांना अडचणीत होईल असा इशारा दिला आहे. भाजपच्या नेत्यांनी 2014च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना जेलमध्ये टाकू असं वक्तव्य जाहीर सभेमध्ये केलं होतं. इतकंच नव्हे तर सिंचन घोटाळ्याची बैलगाडी भर कागदपत्रे भाजपने चितळे समितीच्या माधवराव चितळे यांच्याकडे सादर केली होती. पुराव्याच्या 4 बॅगा बैलगाडीतून नेण्यात आल्या होत्या. मात्र ज्यांनी बैलगाडी भर पुरावे दिले त्याच भाजप नेत्यांसोबत अजित पवार आता सत्तेत आहेत. मागील 3 वर्षापासून अजित पवार सत्तेत आहेत. सर्वात आधी 2 जुलै 2023 रोजी अजित पवार एकनाथ शिंदेच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले. त्याच सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते. तर 5 डिसेंबर 2024 रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्येही अजित पवार उपमुख्यमंत्री झाले. मात्र आता महानगरपालिकेच्या निवडणुकीत अजित पवारांनी भाजपवर थेट हल्लाबोल केला. त्या सगळ्यांसोबत मी आज सरकारमध्ये बसलोय. एवढ्यावरच अजित पवार थांबले नाहीत, तर भाजपची राक्षसी भूक शहरातील परिस्थिती बिघडवत असल्याचं जळजळीत टीका त्यांनी केली. कुत्र्यांच्या नसबंदीत पैसे खाल्ले, मिळेल तिथे पैसे खाण्याचा सपाटा लावला आहे. सत्तेचा माज आल्यामुळे आधी काम करतात असा घणाघणीत अजित पवारांनी टीका केली आहे. 1999 ते 2009च्या काळात बंधारे आणि सिंचन प्रकल्पाच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला होता. सिंचनावर 70,000 कोटी रुपये खर्च झाले, पण सिंचन क्षेत्रात केवळ 0.1% सुधारणा झाली असं निरीक्षण सरकारच्या इकॉनॉमी सर्व्हेमध्ये नोंदवलं होतं. अनेक प्रकल्पासाठी नियोजित केलेल्या किमतीमध्ये अनेक पटीने वाढ झाल्याचं सीएजीने म्हटलं होतं. 601 प्रकल्पापैकी 363 प्रकल्पाची नियोजित रक्कम वाढून 47 कोटी रुपयांवर गेली. सीएजीने म्हटलं होतं की 12 प्रकल्पाची 7 महिन्यात दुपटीने वाढ झाली होती. माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांच्या गैरस्फोटाने अजित पवार अडचणीत आले होते. मात्र सिंचन घोटाळ्याच्या काही प्रकरणात अजित पवारांनी क्लीन चिट मिळाली होती. आता सरकारमध्ये असलेल्या अजित पवारांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपाचा समाचार देत भाजपवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जोरदार पलटवार केला. आम्ही आरोप केले तर अजितदादांचीच अडचण होईल असं चव्हाण म्हणाले. रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांवर तोफ टाकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरांनीही फिल्म स्टाईलने डायलॉगबाजी करत उत्तर दिलं. डायलॉगबाजी करू नका, व्यवस्थित बोला असं मिटकरी म्हटले. भ्रष्टाचाराच्या आरोपावर महायुतीतील घटक पक्ष आपसात लढायला लागले. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही रंगणात उडी मारली. सिंचन घोटाळ्याचं काय झालं? पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबाबत माहिती द्यावी असं आवाहन संजय राऊतनी केलं. विरोधकांच्या हाती आयात मुद्दा दिल्यामुळे सिंचन घोटाळ्याचा उल्लेख करून अजित पवारांनी ऐन प्रचारात सेल गोल केला तर नाही ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. मात्र अजित पवारांनी एक प्रकारे त्यांचं मूल्यही दाखवून दिलं आहे. कारण अजित पवारांवर आरोप करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्येही अजित पवार होते. अजित पवार निधी देत नाहीत, शिवसेना संपवायला निघालेत असा आरोप करणाऱ्या एकनाथ शिंदेच्या सरकारमध्येही अजित पवार उपमुख्यमंत्री होते आणि सिंचन घोटाळ्याचा आरोप करणाऱ्या भाजपच्या सरकारमध्येही अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. तर दुसरीकडे रवींद्र चव्हाण यांनी दिलेल्या इशाराप्रमाणे अजित पवारांची कोणती राजकीय अडचण होईल याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.